आज होता मुलीचा बर्थडे, त्यामुळे मी सगळं काही घरी बनवण्याचं ठरवलं होतं. पण केकसाठी काही मला वेळ भेटला नाही, त्यामुळे मी अर्धा-अर्धा किलोचे 2 केक बाहेरून मागवले होते, ऑर्डर केले होते मैत्रिणीकडूनच. आणि मी ते 100 गुलाबजामुन बनवले. तेही मी घरीच बनवले होते आणि मस्त फुलून आले होते गुलाबजामुन जे आहे. आता इथे मी पावभाजीचा बेत ठरवलेला होता. गुलाबजामुन म्हणजे भरपूर अशा 4-5 साहित्य बनवले होते मी. इथे मी कढईमध्ये तेल टाकलं आहे 2-3 पळ्या मोठ्या आणि मस्त तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं थोडंसं टाकून बघायचे. जिरं नॉर्मली तडतडलं की आपल्याला समजून येतं आहे की तेल छान असं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडेसे परत जिरं टाकले आणि त्यामध्ये 2-3 मोठ्या साईजचे कांदे हे टाकून दिले तेलामध्ये. त्यालाही आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा जो आहे तो लवकर परतला जातो, त्यामुळं मी कांद्यामध्येच मीठ टाकून घेतलं आहे आणि आपल्याला छान असं त्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे आपल्याला आणि छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं सारखं, नाहीतर आपला जो कांदा आहे तो जळूही शकतो. त्याला सारखं 2-2 मिनिटांनी 1-1 मिनिटांनी सारखं त्याला हलवत राहायचं. आता आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित असं त्याला नॉर्मली गोल्डन कलर आलेला आहे. आता आपल्याला इथे बेसिक मसाले घ्यायचे आहेत. जसं की मी इथे जास्त मसाले वापरलेले नाही, कारण लहान मुलं येणार होते, त्यांनाही जास्त मसाले नको आणि उन्हाळी दिवस चालू आहे, त्यामुळं म्हटलं नको, आपलं स्किप केलेलंच बरं मग बाकीचे मसाले. त्यामुळं मी इथे फक्त पावभाजी मसाला आणि मिरची पावडर वापरलेली आहे. ते आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे आपण नॉर्मली पाणी वापरून हे मसाला जो आहे तो परतून घेणार आहोत तेलामध्ये, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो कच्चा राहायला नको. त्यामुळे मी थोडं जे गरम पाणी यूज केलेलं आहे इथे, संपूर्ण तेलाचा वापर केलेला नाही इथे. आणि आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित असा, हे बघा मी पाणी टाकलं आहे नॉर्मली आणि परत याला हलवून घ्यायचं. त्यातच मी टोमॅटो टाकला. टोमॅटो शूट करणं राहून गेला, त्यामुळं मी काय केलं, 2 छोटे टोमॅटो जे आहे ते कट करून व्यवस्थित त्याच्यामध्ये बारीक पीसेसमध्ये करून ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सारखं त्याला हलवत राहायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला. आणि जोपर्यंत पूर्ण जो मसाला आहे तो व्यवस्थित असा परतून निघत नाही तेलामध्ये, तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस आहे ती कंटिन्यू करत राहायची. आणि मस्त सुगंध दरवळला होता आपल्या पूर्ण घरामध्ये पावभाजी बनवताना. आणि इथे मी बेसिक भाज्या ज्या आहे, व्हेजिटेबल्स तुम्हाला ज्या वापरायचे ते वापरू शकता. इथे मी शिमला मिरची, कोबी मतलब फ्लावर आणि बटाटा, नॉर्मली वाटाणा घेतला होता. ह्या 4 भाज्या ज्या आहे मी बॉईल करून त्याला मस्त मॅश करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला त्या याच्यामध्ये टाकायच्या तेलामध्ये. आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकून द्यायचं. त्यामध्ये तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल पावभाजीची त्याप्रमाणे हे करून घ्यायचं. आणि आता आपली जी पावभाजी आहे ती पाणी टाकून व्यवस्थित मिक्स झालेली आहे. नंतर वरून मस्त कोथिंबीर टाकून द्यायची आणि आपली जी पावभाजी आहे ती झाकून बाजूला ठेवायची. तर हे बघा मी पाणी टाकलं आहे आणि एकदम आता स्लो गॅसवर आपल्याला याला ठेवून द्यायचं. 5 ते 10 मिनटं त्याला मस्त दणदणीत उकळी आली पाहिजे. त्यामुळं मी याला आता बाजूला ठेवून देणार आहे स्लो गॅसवरती, जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित अशी कवर होईल. तोपर्यंत आपल्याला ही भाजी स्लो गॅसवर शिजू द्यायची. आता दुसरीकडे आपण गुलाबजामुन बनायला घेणार आहोत. तर इकडे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये चितळेचं गुलाबजामुन मी पॅकेट वापरलेलं आहे आणि ते मी कट केले आणि त्यामधलं अर्धच वापरलं. या पूर्ण पॅकेटमध्ये 200 गुलाबजामुन बनतात, तर त्यामुळे मी इथे अर्धं गुलाबजामुन पॅकेट घेतलं. तर याचे माझे 100 गुलाबजामुन झाले होते. तर इथे मी छोटे हे गुलाबजामुन बनवून घेते आहे आट्याचे. त्याच आट्याचे आटा मस्त भिजून घ्यायचा, पाण्यामध्येच भिजून घ्यायचा. इथे कशाचाच वापर केलेला नाही, दूध वगैरे काहीच वापरलेलं नाही. इथे छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आणि त्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या. त्या गोळ्या नंतर आपल्याला त्या पाकात टाकायच्या. आणि हे बघा इथे मी स्लो गॅस ठेवलेला आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही, ते नाहीतर आपले जे गुलाबजामुन आहे तेच जळून जातील.
तर इथे आपला स्लो गॅसवर आपल्या जे गुलाबजामुन आहे ते व्यवस्थित असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तर सगळ्यांना, मुलांना, मुलींना, सगळ्यांना गुलाबजामुन एवढे आवडले होते. म्हणजे काकी तुम्ही खूप छान बनवले गुलाबजामुन. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि आपले जे व्हिडिओज आहे ते कंटिन्यू येत राहणार आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यूली बघत राहा. आणि कसे वाटले तुम्हाला माझे हे व्हिडिओज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी पूर्ण जो व्हिडिओ आहे तो टाकणारच आहे बड्डेचा, कारण कशी मुलं आली होती ते केक कट करताना वगैरे सगळा व्हिडिओ मी टाकणार आहे परत. तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आजची ही आपली गुलाबजामुन वगैरे कसे वाटले. मी हाफच व्हिडिओ टाकलेला आहे, तर पूर्ण व्हिडिओही मी अपलोड करणार आहे चॅनलवर. तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही की आपले जे व्हिडिओ आहे तुम्हाला कसे वाटते. धन्यवाद.